शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार. 63 विषयांना मंजुरी. एका मुद्द्यावर वाद रंगला. शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक तसेच नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत एकूण 63 विषय अजेंड्यावर ठेवण्यात आले होते. यापैकी बहुतांश विषयांना सभागृहाने शांततेत आणि एकमताने मंजुरी दिली. विविध विकास कामे, प्रशासकीय बाबी आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रस्तावांवर सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान एका बांधकाम विषयावर सभेत वातावरण तापले. बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांनी संबंधित कामांबाबत नगरपालिका अभियंत्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि संतोष वाल्हे यांच्यात समोरासमोर शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तथापि इतर सदस्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि पुढील कामकाज सुरळीतपणे पार पडले. एकूणच काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असले तरी बहुतेक विषयांवर एकमताने निर्णय घेत सभेची सांगता करण्यात आली. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. आता ज्या पद्धतीने स्टंटबाजी चालू आहे, तुमची जी मागणी आम्ही मान्य केलेली आहे. स्टंटबाजीची मागणी मान्य केलेली आहे. चौकशी मान्य केल्यानंतर पुढे काय पाहिजे? आम्ही तुम्हाला स्टंटबाजी करताय. तुम्ही म्हणताय जेलमध्ये टाकू, चौकशीची अंती जेलमध्ये टाका ना. बोलत तर तुम्ही त्याला येऊ द्या ना, इंजिनियरला येऊ द्या. आता जेव्हा बांधकामाचा विषय येईल तेव्हा आपण घेऊ. आपल्याला किती वेळ बसायचं इथं? नाही, तुम्ही कोणता विषय तेव्हा परत घेऊ. नाही ना, तुम्ही पहिले इंजिनियरला येऊ द्या. इंजिनियरला उत्तर देऊ द्या ना. असं काय म्हणता तुम्ही? डायरेक्ट आरोप करताय की हा जेल झाला आहे, तो जर पहिली चौकशी होऊ द्या. माती टाकायचं काम अध्यक्ष महोदय करताय. आम्ही काही करत नाही. अध्यक्ष करताय आणि जर नसेल असेल संबंधित सर्व जण जातील. अध्यक्षाची सही असते. ऐकून घ्या, हे काम तुम्ही या बॉडी येण्याच्या आधी झालेले काम आहे. तुम्ही कर्मचाऱ्यांना इंजिनियरला समर्थन दाखवताय. कोणी समर्थन देत नाही. तुम्ही डायरेक्ट आरोप नाही करू शकत. आपल्याला बोलायला ज्या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये बोललं पाहिजे. नाही, आम्हाला माहितीच काय मर्यादा आहे कसं आम्हाला माहितीच. आम्ही तुम्ही याला जेलमध्ये टाकून त्याला चौकशी झाल्याशिवाय पुन्हा जेलमध्ये टाकणार तुम्ही? चौकशी झाल्यानंतर बोललो मी. चौकशी झाल्यानंतर बोललो. ऐकून घ्या. मग चौकशी आम्ही मान्य केलेली आहे. चौकशीला सांगायचं, त्याच्या चौकशीला आम्ही तयार आहोत म्हटल्यावर विषय संपला पाहिजे. तुम्ही एवढा जोराने बोलायचे का? कोण जोराने बोलताय? तुम्ही जोराने बोलताय. आम्ही तुमची चौकशीचा विषय मान्य केला आहे. तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुमचा काही विषय असेल तर सांगा, नाही पुढचा विषय सोडू. ऐकून घ्या, मी बांधकाम सभापती आहे. तुम्ही माझ्या शहराचे एकही काम घेतलेलं नाहीये. अशी तक्रार मी लोकशाहीकडे केलेली आहे. तुम्हाला जनतेने आम्ही बांधकामाचे विषय घेतलेले आहे. बाबासाहेबांच्यामध्ये बांधकामाचे विषय आहेत. असं चालणार नाही. मला बोलू द्या. माझ्या बोलल्याशिवाय पुढच्या विषय होणार नाही. अध्यक्ष महोदय, तुम्हाला सांगतोय मी. तुम्ही तुमचे विषय पहिला तुमचा मंजूर केलेला, कामाचा पुढचा विषय असेल तर लवकर बोला. नाही, कामाचा विषय बोला. कामाचा विषय बोला ना. मग इंजिनियरला येऊ द्या ना. पालिकेची सर्वसाधारण सभा आज दिनांक 17 तारखेला झालेली आहे. अनेक महत्त्वाचे विषय आज सर्वानुमते सर्व मतभेद बाजूला ठेवून मंजूर केलेले आहेत. काही विषयांमध्ये निश्चितपणाने नामंजुरी किंवा सहमती झाली नाही, त्यामुळे काही विषय नामंजूर जरी झाले असले तरी बहुतांशी विषय हे मंजूर करून सर्वच नगरसेवकांनी सहकार्य केलेले आहे. त्यामुळे एकंदरीत सर्वजण भविष्यामध्ये देखील ज्या योग्य गोष्टी आहेत त्याला एकमत दाखवून मंजुरी देतील अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणाने माझी देखील आहे. मी आजच्या या सभेमध्ये सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व अधिकाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने ही मीटिंग कंडक्ट केली, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये शहादा नगरपालिकेमध्ये अधिक विकासाची कामं जोरात होतील, सर्व नगरसेवकांचं एकमत होईल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज दिनांक 17/2026 सर्वसाधारण सभा आयोजित केलेली होती. तर विषय 63 होते. 63 विषयापैकी आरोग्य विभागाचे सर्व विषय मंजूर केलेले आहेत. पाणीपुरवठ्याचे विषय सर्व मंजूर केलेले आहेत. आणि शहराच्या हितासाठी जे जे विषय होते ते लोकांच्या हितासाठी काम करण्याचे आता आवश्यक जे विषय आहेत ते आपण मंजूर केलेले आहेत. त्यांना
त्याच्यामधला एक विषय असा होता की बांधकाम 38 रुपयाचे झालेलं नाही आणि 38 लाखाचे बिल त्यांनी काढलेलं आहे, अदा केलेलं आहे. ते मी सर्व अध्यक्षांना आणि सीओंना निदर्शनास आणून दिलेलं आहे. पण एक गंभीर विषय असा आहे, मी आज सभा सुरू असताना अध्यक्षांच्या काडीफीट टाकून जाहीर निषेध केलेला आहे. त्याचे कारण असं आहे की अध्यक्षांनी बांधकाम विभागाचे एकही काम शहराच्या हिताचे आम्ही घेतलेले होते, ते एकही काम त्यांनी अजिंठ्यावर घेतलेलं नाही. कारण लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार दिलेला आहे आणि मंजूर करण्याचे अधिकार आम्हाला दिलेले आहेत. अजिंठ्यावर विषय त्यांनी माझ्या न घेतल्यामुळे शहराचा विकास थांबणार आहे. पण भविष्यात मी मागे पण बोललो होतो की नगराध्यक्षांशिवाय आम्ही कामं करून दाखवू. ते 15 दिवसाच्या आत आम्ही एक सभा लावणार आहेत. कलेक्टर महोदयांना आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या अध्यक्ष कलेक्टर महोदयांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमची सभा लवकरात लवकर लावू आणि तुमचा विकास थांबणार नाही, असं आश्वासन आम्हाला माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेलं आहे. आणि आमच्या सोबत सन्माननीय कार्यसम्राट आमदार साहेब राजेशजी पाडवी, आमचे नेते मकरंदभाई पाटील, आमचे उपनगर अध्यक्षा माधवीताई पाटील आणि आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि सभापती सोबत असल्यामुळे शहराचा विकास थांबणार नाही. अध्यक्षांविना आम्ही शहराचा विकास करून दाखवू. ते माझ्यामुळे संतोष वाल्ले बांधकाम सभापती आहे म्हणून ते काम घेत नसतील, पण त्यांना माहित नाही ते जोपर्यंत अध्यक्ष आहेत तोपर्यंत मी सभापती राहणार आहे. यांना मी जाहीर आव्हान करतो, त्यांनी माझ्या द्वेष भावना न करता माझ्याविषयी शहराचा विचार करायला पाहिजे होता, पण त्यांनी तो कोणताही प्रकार केला नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.